आजवर जमिनीच्या व्यवहारांमध्ये सर्वसामान्यांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. पण आजवर कधी जमिनीच्या व्यवहारामध्ये मोठ्या राजकीय नेत्यांची कुणी पैसे घेऊन फसवणूक केली अशी घटना आपल्या कानावर आली नसेल. पण आता ती कमी देखील राज्यात पूर्ण झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर तसेच आमदार रत्नाकर गुट्टेंचे जावई तथा रासपाचेच पदाधिकारी राहिलेले राजाभाऊ फड यांची पनवेल येथील जमीन व्यवहारात कोट्यवधींची फसवणूक झाल्याची चर्चा आता पुढे येते. ही चर्चा फक्त या दोन नेत्यांना आर्थिक फसवणूक केली इथपर्यंतच मर्यादित नाहीये, तर फसवणुकीचा जाब विचारल्यानंतर या दोघांना दमदाटी केल्याचा आरोपही या प्रकरणात होतोय. आणि म्हणूनच या संदर्भातच राजाभाऊ फड यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता राज्यभर नक्की असे कोण महाभाग आहेत ज्यांनी चक्क राजकारण्यांना फसवलं, त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांनाच दमदाटी केली याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. म्हणूनच आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये नक्की कोण आहेत ते महाभाग याबद्दलच बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट टू कट. महादेव जानकर रासपाचे सर्वेसर्वा. ते यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री राहिलेत. तिथंच त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी राहिलेले, पण आता शरद पवार गटात प्रवेश केलेले राजाभाऊ फड यांची जमीन व्यवहारात फसवणूक झाली आहे. या दोघांच्या सोबत आणखीन एक मोठं नाव या प्रकरणात पुढे येत आहे, ते म्हणजे आमदार रत्नाकर गुट्टे यांचं. रत्नाकर गुट्टे थेट या व्यवहाराशी संबंधित नाही आहेत, मात्र राजाभाऊ फड हे रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये राजाभाऊ फड आणि महादेव जानकर यांनी पनवेलमधल्या एका जागेचा व्यवहार केला होता. या व्यवहारात त्यांची कोट्यवधींची फसवणूक केली गेली आहे. आपण अगोदर हा व्यवहार कसा होता, त्याची सुरुवात कुठून झाली हे समजून घेऊ. गंगाखेड तालुक्यातील वनपिंपळा या गावचे राजाभाऊ फड यांची मालमत्तेची खरेदी विक्री करणाऱ्या व्यवहारातील दलाल असणाऱ्या चेतन नामक गृहस्थानं प्रवीण गुप्तांची ओळख करून दिली. प्रवीण गुप्ता हे टोटल लॉजिस्टिक इंडिया कंपनीचे संचालक आहेत. मुंबईतील कलिना भागात राहतात. या प्रवीण गुप्ताची फॅमिली देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या प्रवीणच्या पत्नीचं नाव मंजू आहे. त्याला एक मुलगा आणि सून देखील आहे. या गुप्ता परिवाराचं घर हे महादेव जानकर यांनी विकत घेतलं. हा व्यवहार पूर्ण झाला होता. या व्यवहारानंतर प्रवीण गुप्ता याची जी टोटल लॉजिस्टिक नावाची कंपनी आहे, त्या कंपनीनं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्या मालकीचं रायगड जिल्ह्यातल्या पनवेलमध्ये असणारी मालमत्ता आपण विकणार आहोत असं त्यानं या दोघांना सांगितलं. म्हणजेच महादेव जानकर आणि राजाभाऊ फड यांना सांगितलं. ही मालमत्ता कोठे आहे, तर ही मालमत्ता पनवेलच्या काळोखे गावात गट क्रमांक 81, 82, 83 मध्ये आहे. एकूण मिळून 97.10 गुंठे आकाराची ही जमीन आहे. या जमिनीवर 5 वेअर हाऊसेस आहेत. एक साडीचं दुकान आहे. या मालमत्तेचे विक्री दरम्यान 3 हिस्से करण्यात येणार होते, ज्यातले एक हिस्सा हा महादेव जानकरांना विकण्यात येणार होता, तर दुसरा हिस्सा राजाभाऊ फड यांना देण्यात येणार होता. या व्यवहाराची किंमत 20 कोटी रुपये ठरली होती. या मालमत्ता व्यवहाराच्या नावाखाली प्रवीण गुप्ता आणि त्याच्या कुटुंबियानं 15 जानेवारी 2025 ते 21 एप्रिल 2025 या कालावधीच्या दरम्यान मुंबईमध्ये सोबतच आमदार असणाऱ्या डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या फार्म हाऊसवर वेळोवेळी रक्कम ही वेगवेगळ्या वेळी घेतली. या संपूर्ण व्यवहारामध्ये रोख रक्कम आणि RTGSच्या माध्यमातून त्यांना आज म्हणजे प्रवीण गुप्ताला जवळपास 14,81,85,975 रुपये मिळाले होते. या व्यवहाराच्या बदल्यात 50% हिस्सा म्हणजे 49 गुंठे जागा, ज्यामध्ये वेअरहाऊस, साडी शॉप आणि इतरही मोकळ्या जागेचा समावेश आहे, ती जागा देण्याचा ठराव करण्यात आला होता. या संपूर्ण व्यवहारात 14.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम स्वीकारूनही गुप्ता कुटुंबियांनी या मालमत्तेचं खरेदी खत किंवा फेरफत राजाभाऊ फड किंवा महादेव जानकर यांच्या नावे करून दिल्या नाही. आता राजाभाऊ फड यांना या प्रकरणाचा संशय आला. त्यांनी या प्रकरणी वारंवार प्रवीण गुप्ताकडे खरेदी खत करून देण्याची विनंती केली आणि या व्यवहाराबाबत जाब विचारला. त्यावेळी प्रवीण गुप्तानं राजाभाऊ फड यांनाच दमदाटी केली. मला जर परत फोन केला किंवा माझ्याकडे आलास तर मी तुला सोडणार नाही. तुला जीव प्यारा असेल तर माझ्या नादी लागू नकोस. आपला व्यवहार विसरून जा, अन्यथा तुझी हत्या होईल, अशी थेट जीवे मारण्याची धमकी राजाभाऊ फड यांना दिली. त्यानंतर मात्र राजाभाऊ फड यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. गंगाखेड पोलीस ठाण्यात त्यांनी एक फिर्याद दिली. या फिर्यादीमध्ये टोटल लॉजिस्टिक इंडियाचे संचालक प्रवीण गुप्ता,
त्यांची पत्नी मंजू गुप्ता, मुलगा अंकिता गुप्ता आणि सून संजना गुप्ता यांच्या विरोधात विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला गेलाय. पोलीस स्टेशनला फिर्याद देताना या फिर्यादीमध्ये महादेव जानकर यांच्या घरात शेवटची 1 कोटी रुपयांची रक्कम दिल्याचा उल्लेख केल्याचं सध्या बोललं जातंय. सोबतच ती रक्कम मिळाल्यानंतर काही करारही झालते, पण ते सगळे कागदपत्र प्रवीण गुप्ता यांच्याकडे आहेत. या संपूर्ण व्यवहारात राजाभाऊ फड आणि महादेव जानकर यांनी प्रवीण गुप्ता याला पैसे दिल्यानंतर राजाभाऊ यांना संशय आला. या जमिनीची किंमत एवढी जास्त नसून 2.5 ते 3 कोटी असावी. या जमिनीवरून हाय प्रेशरची लाईटची तार सुद्धा केली. त्यामुळेच ही जमीन जेव्हा गुप्ता कुटुंबीय विकण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा कुणी खरेदी करत नव्हतं. मात्र गुप्ता कुटुंबियांनी जानकर आणि फड यांना गोड बोलून ही जमीन जास्त किमतीत त्या दोघांच्या गळ्यात मारली. त्यामुळे या दोघांचीही फसवणूक झाली. लोकसत्ताच्या वृत्तानुसार फड यांना जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी प्रवीण गुप्ताकडे या अनुषंगानं भरपाई करण्याची देखील मागणी केलेली. प्रवीण गुप्ता यानं कंपनीचे शेअर्स आणि इतर काही रक्कम देऊन भरपाई करण्याचं मान्यही केलं होतं. मात्र त्यानं त्याचीही पूर्तता केली गेली नाही. या प्रकरणामुळे सध्या सगळ्यांच्या भुवया उंचवल्या आहेत, कारण ज्यांची फसवणूक झाली आहे ते महादेव जानकर हे राज्यातलं मोठं नाव आहे. सोबतच राजाभाऊ फड हे रत्नाकर गुट्टेंचे जावई तर आहेतच, सोबतच परळीमधले एक प्रभावशाली राजकारणी देखील आहेत. मात्र अशा प्रभावशाली लोकांना जर जमिनीच्या व्यवहारांमध्ये फसवलं जात असेल तर सर्वसामान्यांची काय गत? जर राजकारणी लोकांना झालेल्या फसवणुकीबद्दल जाब विचारला तर समोरची व्यक्ती जीवे मारण्याची धमकी देत असेल तर या प्रवीण गुप्ताची एवढी हिंमत कशामुळे वाढला असेल हा प्रश्न देखील सध्या सगळीकडून विचारला जातोय. तुर्तास आपण इथेच थांबूयात. मात्र या संपूर्ण व्यवहाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? राजाभाऊ फड आणि महादेव जानकर यांना या व्यवहारात न्याय मिळेल का? त्यांना त्यांची रक्कम परत मिळू शकेल का? प्रवीण गुप्ताला या फसवणुकीबद्दल शिक्षा होईल का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.